नमस्कार महाराष्ट्र. सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे की कालपासून जे आहे तर ते अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु अद्यापही सकाळपर्यंत आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अनुदान आलेले नाही. ते अनुदान कधी येणार आहे, तसेच कोणत्या तालुक्यामध्ये अनुदान येणार आहे, कोणत्या महिन्याचे हे अनुदान आहे, एकत्र अनुदान येणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, काल जे आहे तर ते सर्वात आधी आम्ही तुम्हाला माहिती उपलब्ध करून दिलेली होती की तुम्हाला अनुदान आलेलं आहे. काल सर्वात आधीचं ट्रान्झॅक्शन 4:14 पहिलं ट्रान्झॅक्शन झालेलं होतं आणि लगेचच आपण जे आहे तर ते तालुक्यांची माहिती कन्फर्म करून तुमच्यापर्यंत सर्वात आधी माहिती पोहोचवलेली होती आणि लाभार्थ्यांना काल अनुदान जमा झालेले आहे. परंतु आपण त्यापैकी आहात ज्यांना काल अनुदान आलेले नाही. तर तुम्हाला आज अनुदान येणार आहे का, तर याचं उत्तर आहे होय. तुम्हाला काही लाभार्थ्यांना ज्यांना काल अनुदान आलेले नाही त्यांना आज देखील अनुदान येणार आहे. असे नाही की एकाच वेळी सर्वांना अनुदान आले. काही वेळा बँकांचे इश्यू असतात, काही वेळा बरेच छोटे मोठे इश्यू असतात, टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे कालावधी लागतो. काल काही तालुक्यांना अनुदान आलेले आहे आणि आज देखील काही तालुक्यांना आणि काही लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. त्याचबरोबर आता लाभार्थ्यांकडून वारंवार एक प्रश्न विचारला जातो आहे की सर, हे कोणत्या महिन्याचे अनुदान आहे, ते देखील आपण जाणून घेऊया. त्याआधी जर तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की विचारा आणि त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर बघा, हे जे अनुदान आहे तर ते प्रामुख्याने मे महिन्याचे अनुदान आहे. हे जे आहे अनुदान तर ते चालू महिन्याचे, एप्रिलचे अनुदान याआधी तुम्हाला मिळालेले आहे, आपण तुम्हाला डिटेल्स दिलेले होते. आता हे चालू महिन्याचे म्हणजे मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेले आहे. मागच्या महिन्यामध्ये खूप उशीर झाला एप्रिलचे पैसे यायला, कारण त्यावेळेस डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम चालू होते. आणि आत्ता हे जे आहे तर ते मे महिन्याचे पैसे आहेत. आणि हे अनुदान जे आहे तर ते ज्या लाभार्थ्यांना एप्रिलचे अनुदान आलेले होते अशा सर्व लाभार्थ्यांना अनुदान मे महिन्याचे येणार आहे आणि काही लाभार्थ्यांना आलेले आहे. आता ज्या लाभार्थ्यांना एप्रिलचे अनुदान आलेले नाही त्यांना येईल की नाही ते देखील मी सांगतो. तर बघा, ज्या लाभार्थ्यांना एप्रिलचे अनुदान आलेले नाही अशा काही लाभार्थ्यांना अनुदान येणार आहे आणि काही लाभार्थ्यांना येणार नाही. कारण ज्यांना अनुदान आलेले नाही एप्रिलचे आणि त्यानंतर काही प्रोसेस झाली आणि काही लाभार्थ्यांची माहिती जी आहे तर ती अपडेट करण्यात आलेली आहे आणि काही लाभार्थ्यांची माहिती अपडेट करण्यात आलेली नाही. ठीक आहे, आता हा झाला एक वेगळा मुद्दा. आता माझे जे वेगळे बांधव आहेत, वेगळे नाही म्हणता येणार त्यांना, आपले जे दुसऱ्या योजनेतून लाभ घेतात, श्रावणबाळ योजना, विधवा महिला असेल किंवा मग इतर जे आहेत किंवा संजय गांधीमधून वेगळ्या कॅटेगरीमधून लाभ घेणारे असेल, हे पैसे कुणाला येत आहेत हे देखील लक्षात घ्या. हे पैसे येत आहेत दिव्यांगांना. दिव्यांग विभागाकडून जो निधी मंजूर झालेला आहे त्यामधून हे पैसे दिव्यांग लाभार्थ्यांना येत आहेत. आणि इतर लाभार्थ्यांचं काय, तर इतर लाभार्थ्यांची माहिती आपण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे जर आपण दिव्यांग नसाल परंतु तरी देखील संजय गांधीतून लाभ घेत असाल तर मात्र तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आपण जे आहे तर ते पुढे करणार आहोत. ती माहिती पुढे लगेचच पुढील काही दिवसांमध्ये अपडेट होईल. जशी माहिती अपडेट झाली की लगेचच आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला देऊ. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जे बेल आयकॉन वगैरे आहेत त्या बेलवरती क्लिक करायचं, जेणेकरून येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर हे अनुदान दिव्यांग लाभार्थ्यांचे आहेत, ना की ज्येष्ठ नागरिक किंवा मग विधवा महिला. त्यामुळे त्या लाभार्थ्यांनी काळजी करू नये. त्यांना देखील अनुदान येईल, असे नाही की त्यांना अनुदान येणार नाही, त्यांना देखील अनुदान येणार आहे आणि हे निश्चित आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर आता पुढील माहिती आपण पाहूया. काही तालुक्यांची नावे आहेत जी अपडेट झालेली आहे आणि काल या तालुक्याला अनुदान जे आहे तर ते उशिरा आलेले आहेत, परंतु
कालच्या यादीमध्ये जे आहे तर ते हे तालुके आलेले नव्हते, अशा तालुक्यांचा आता आजच्या व्हिडिओमध्ये जो आहे तर तो समावेश झालेला आहे। यामध्ये आजचा पहिला तालुका जो आहे तर तो अर्धापूर तालुका आहे। नांदेड विभागातील अर्धापूर या देखील तालुक्याला अनुदान जमा झालेले आहे। त्यानंतर भोकर तालुका आहे, भोकर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे। आता जवळपास सर्वच तालुक्यांना अनुदान जमा झालेले आहे, परंतु लाभार्थ्यांच्या वतीने हे प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे आपल्याला हे उत्तर देणं बंधनकारक असतं। त्यानंतर बिलोली या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहेत। त्यानंतर हदगाव हा देखील तालुका आहे आणि इथे देखील पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात आलेले आहे। त्याचबरोबर पुढील देखील तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका अक्रोनी हा एक तालुका आहे जो नंदुरबार विभागामध्ये येतो आणि येथे देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे। त्यानंतर नवापूर तालुका नंदुरबार विभागातील नवापूर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते मिळालेले आहे। काही तालुके आहेत नंदुरबारमध्ये ज्याची माहिती उपलब्ध झालेली नाही, कारण तेथील लाभार्थी जे आहे तर ते कन्फर्मेशनसाठी तयार नाहीत, म्हणजे त्यांच्याकडून कन्फर्मेशन मिळालेलं नाही। काही तालुके आहेत नाशिक विभागातील देवला या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे। दिंडोरी विभागामध्ये देखील अनुदान नाशिकमध्ये जमा झालेलं आहे। त्याचबरोबर नाशिक विभागातीलच पुढील तालुका आहे निपाड तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे। पुढील तालुका आहे सिन्नर, नाशिक विभागातील सिन्नर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे आणि पेठ तालुक्याचं देखील नाव इथे माझ्यापुढे शो झालेलं आहे, तर पेठमध्ये देखील अनुदान जमा झालेलं आहे। पुढील देखील तालुका आहे हवेली तालुक्याला अनुदान जे आहे तर ते कालच जमा झालेलं आहे। खेड तालुक्यामध्ये देखील पैसे आता जमा झालेले आहे अशी माहिती मिळालेली आहे। पुढे देखील काही तालुक्यांची नावे आहेत जी आपण पाहूया। मुळशी तालुका आहे, मुळशी यामध्ये जमा झालेला आहे। पुणे सिटीमध्ये कालच 4 वाजता अनुदान जमा झालेलं आहे 4/14च्या पुढे। शिरूर तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते पुणे विभागामध्ये जमा झालेलं आहे। त्याचबरोबर पुढे देखील बऱ्याच तालुक्यांचा समावेश आहे। ती तालुके जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अलिबाग तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आज सकाळी काही लोकांना जमा झालेलं आहे। अहिल्यानगरमध्ये कर्जतमध्ये जमा झालेलं आहे, तसेच रायगड विभागातील कर्जत येथे देखील अनुदान जमा झालेलं आहे। ठीक आहे, अहिल्यानगरमध्ये कालच झालं आहे आणि रायगडची आजच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे। मोहोळ तालुका आहे, येथे देखील अनुदान लाभार्थ्यांना मिळालेलं आहे अशी माहिती लाभार्थ्यांकडूनच प्राप्त झाली आहे। पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे पनवेल तालुक्याला देखील आता अनुदान जमा झालेलं आहे। पेन तालुक्याला देखील लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं आहे अशी माहिती मिळते आहे। त्याचबरोबर उरण या देखील तालुक्याची माहिती मिळते आहे। मुंबई शेजारी असलेला उरण या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांना मिळालेलं आहे, ही माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। पुढील काही तालुके आहेत सोलापूर या विभागातील बार्शी तालुक्याला अनुदान जमा झालेलं आहे। करमाळा या देखील तालुक्याला आज सकाळी काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत आणि काही लाभार्थ्यांना काल देखील पैसे आलेले आहेत। पुढील तालुका महत्त्वाचा आहे मोहोळ तालुक्याला अनुदान जमा झालेलं आहे। पंढरपूर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे। सांगोले तालुक्याला देखील कालच 4:32 अनुदान जमा झालेलं आहे असा कन्फर्मेशन संदेश जो आहे तर तो आमच्याकडे प्राप्त झालेला आहे। आणखी देखील 10 ते 12 तालुक्यांची नावे माझ्या स्क्रीनवरती शो होत आहेत। तसं बघायला गेलं तर बऱ्याच तालुके आहेत, परंतु आता ही आपण काही मुख्य तालुके आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर जे आहे तर ते सायंकाळी याचा डिटेल व्हिडिओ किंवा आणखी काही अपडेट असेल तर ती पाहूया। कारंजा तालुका आहे, येथे देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे। त्यानंतर मालेगाव तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेला आहे। मंदरा हा तालुका आहे। त्यानंतर रिसोड या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहेत आणि ही तालुके विदर्भ
या विभागातील प्रामुख्याने तालुके आहे. वाशिम शहरामध्ये आणि वाशिम ग्रामीण या देखील विभागातील दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात काल 2500 रुपये जे आहे तर ते वितरण झालेले आहे. वाशिम शहर आणि वाशिम ग्रामीण या दोन्ही विभागामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढील देखील तालुका आहे, तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे जालना. जालन्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. अंबड तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांना पैसे आलेले आहे. त्यानंतर बदनापूर येथे देखील अनुदान जमा झालेले आहे अशी माहिती मिळते. भोकरदन या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे परतूर या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. आणखी देखील काही तालुक्यांची नावे माझ्या स्क्रीनवरती शो होत आहेत. ती नावे पाहण्याआधी जर अद्यापही आपल्या तालुक्याचं नाव यामध्ये आलेलं नसेल तर आपण चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचा तुमच्या तालुक्याचं नाव जे आहे तर ते इथे एंटर करायला विसरू नका. लखनदूर या तालुक्याचं नाव जे आहे तर ते समोर आलेलं आहे. अनुदान लाभार्थ्यांना मिळालेलं आहे. लखानी या देखील तालुक्याला भंडारा विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे साकोली असं नाव आहे. भंडारा विभागातील तुमसर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. पुढे देखील काही तालुक्यांची नावे जी आहे तर ती आहे. साक्री तालुक्याचा समावेश आहे आणि शिरपूर या दोन्ही तालुक्यांना जे आहे तर ते धुळे विभागातील दोन्ही तालुक्यांना अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांना मिळालेलं आहे अशी माहिती लाभार्थ्यांकडून आणि विभागाकडून देखील प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर इतर देखील याद्या आपल्यापुढे आहे स्क्रीनवरती, परंतु व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ इथेच संपवूया. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.